आज आपण मातीच्या व दगडाच्या दिव्याचं महत्व जाणून घेऊया। जुन्या काळी ज्या व्यक्तींना, ज्या साधकांना, जे साधू महंतांना चांदी, सोनं, पितळ, तांबे इत्यादी वस्तू मिळत नसेल, तेव्हा ते मातीपासून दिवे तयार करत असत व दगडापासून दिवे तयार करत असत। जुन्या जुन्या पौराणिक मंदिरामध्ये दगडाची विशिष्ट अशी आखणी, रेखणी व मांडणी असत आणि या दगडाच्या दिव्यामध्ये एक अनन्यसाधारण ऊर्जा असते मित्रांनो। त्याच सोबत मातीच्या दिव्यामध्ये देखील एक अनन्यसाधारण ऊर्जा असते। सुवर्ण, तांब, पितळ, चांदी इत्यादी वस्तूंपेक्षा देखील महत्वाचा दिवा जो आहे तो दगडाचा अखंड दिवा आहे। ज्या घरात दगडाचा किंवा मातीचा दिवा प्रज्वलित केला जातो त्याचं एक विशिष्ट महत्व असतं। बघा, आपण दीपलक्ष्मी दिवाळीच्या वेळेस आपण काय करत असतो, पणते जे असतात ते आपण मातीच्या बनवून आणत असतो। तर मित्रांनो, ज्यांना अंगविकार आहे, ज्यांचं डोकं दुखतं किंवा ज्यांना व्यवसायामध्ये समृद्धता मिळत नाही, ज्यांना व्यवसायामध्ये सक्सेसता मिळत नाही, त्यांनी काय करायचं आहे, महादेवाच्या मंदिरात 5 दिवे दगडाचे किंवा मातीचे आपल्याला अर्पण करायचे आहे। मातीचे दिवे अर्पण करायचे आहेत तर ते 11 सोमवार करावं लागतील आणि दगडाचा जर अखंड 5 दिवे महादेवाला अर्पण केले, शिवालयात अर्पण केले, तर ते एकदा केल्या मात्राने आपले जे हे कार्य असतात ते पूर्ण होतात। परंतु फक्त दगडच द्यायचे नाही, ते पूर्ण दिवे अखंड भरून द्यायचे आहे, त्यात वाती लावून द्यायचे आहे। अशा प्रकारे सांब सदाशिव शंकराची पूजा केल्याने आपल्या मागचे दोष विकार निघून जातात। ओम काली।